नमस्कार मंडळी. तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटलं असेल किंवा आश्चर्य वाटत असेल की ही व्यक्ती नक्की काय करते, यातून काय बाहेर काढते. तुम्हाला लवकरच कळेल आणि तुम्हाला बहुधा अंदाज आलासुद्धा असेल की समोर तुम्ही मूर्त्या बघू शकताय श्री गणरायाच्या. तर अशीच एक सुबक अशी मूर्ती, गणरायाची मूर्ती आता आपले सर आपल्याला दाखवत आहेत. आणि कशा पद्धतीने अशा गणपतीच्या मूर्तीला आकार दिला जातो, कशा पद्धतीने मूर्ती तयार केली जाते. आणि त्यानंतर आपण आपल्या घरात आपल्या लाडक्या बाप्पा आहे जो गणेशाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करतो. 10 दिवस आपण पूजा अर्चा करतो आणि नंतर विसर्जन करतो. मात्र ही मूर्ती कशी तयार होते ही प्रत्यक्षात आपण पाहत आहोत आणि आपण त्यांचीसुद्धा बोलणार आहोत. मी नानासाहेब जयवंत कोलते सर, बावळेडा, तालुका नेवासा, जिल्हा अहिल्यानगर. माझा गणपती बनवण्याचा व्यवसाय आहे. श्री गणेशाच्या मूर्ती मी तयार करत असतो. प्रथमतः जी ओरिजिनल मूर्ती आहे त्या मूर्तीला हे पहा, हे रबर मी खोलून राहिले, असं रबर त्याला लावलं जातं आणि नंतर त्या रबराच्या आतमध्ये ओरिजिनल जी मूर्ती असते ती मूर्ती त्यामध्ये POP वगैरे टाकून POP बसून ती तयार होते. तेव्हा आता साचा तयार झाल्यानंतर साच्यामध्ये POP टाकला की नंतर अशी मूर्ती तयार होते. पहा, त्यासाठी अगोदर एक मूर्ती मातीपासून बनवलेली जाते आणि नंतर साच्यामधून ती मूर्ती POPच्या सहाय्याने केली जाते. पहा, मूर्ती हे पहा याच्यातून तयार झाली. एखादा हात वगैरे असा निसटू शकतो, तो आपण नंतर असं जॉईंट करू शकतो. तर अशी ही श्री गणेशाची मूर्ती अतिशय सुबक आणि आकर्षक अशी मूर्ती तयार झाली आहे. आणि या मूर्तीला आता सर काही वेळानंतर रंगकाम करणार आहेत. काही वेळानंतर म्हणण्यापेक्षा काही 1-2 दिवसानंतर समजा, तर त्यानंतर ती मूर्ती अतिशय सुबक आणि जिवंत होईल. म्हणजे जिवंत म्हणण्यापेक्षा एकदम सुबक आकर्षक मूर्ती होईल आणि ती येत्या समजा काही दिवसानंतर जो गणेशोत्सव येईल त्यामध्ये ती मूर्ती आपल्याला मिळेल. तोपर्यंत आपण सरांच्या या अशा हे जे काम आहे, हा जो व्यवसाय आहे, तर आतमध्ये सुद्धा मूर्त्या आहेत. त्या मूर्त्यासुद्धा आपण पाहणार आहोत आणि त्यांच्या या व्यवसायासंदर्भात आपण आज जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी सरांनी आतापर्यंत केलेल्या मूर्त्या आपण आज जाऊन पाहू शकतो किंवा पाहणार आहोत. या ठिकाणी आपण पाहू शकतो की शिवप्रताप आर्ट्स हे कलात्मक अशा गणेश मूर्तीचं दालन आहे. आणि या दालनामध्ये अशा आकर्षक मूर्त्या सरांनी तयार केलेल्या आहेत. सर, आता मला सांगा, या ज्या मूर्त्या आहेत या साच्यामधूनच तयार केल्या आहे का काय, नेमकं कशा पद्धतीने, काय कसं? नाही, साच्यापासूनच. अगोदर जी मूर्ती असते त्या मूर्तीची म्हणजे मातीची मूर्ती तयार केली जाते. बरं. आणि तिच्यापासून मग रबर वगैरे लावून ते साचा केला जातो आणि मग त्या साच्यातून POP पासून त्या मूर्ती तयार होतात. कारण POPला आपण तसं आकार देऊ शकत नाही. POPला आकार द्यायचं म्हणला तर साचेच लागतो. तुम्हीच मूर्ती तयार करता? ओरिजिनल मूर्ती नाही बनवून आणल्यात. ओरिजिनल मूर्ती आहे ना, ती मूर्ती मातीची बनवली जाते. बरं बरं. आता मी साधारण 3 फुटापासून पुढच्या मूर्त्या बनवून घेतो आणि 1-1.5 फुटापर्यंतच्या मूर्ती मी स्वतः बनवतो, साचे करतो आणि तयार करतो. किती वर्षापासून हा व्यवसाय तुमचा? माझा जो 40 वर्ष आहे सरी. वा, अरे वा. 40 वर्षापासून मी नोकरी करत असताना अशा प्रकारच्या मूर्तीचा व्यवसाय करतो. गणेश मूर्ती, नवरात्रमध्ये देवीच्या मूर्ती. आता तुम्ही सध्या रिटायर आहात, त्यामुळे पूर्ण वेळ तुम्ही हा व्यवसाय करू शकता? पूर्ण वेळ ह्या मूर्तीसाठी देता येतो. बरं बरं. सरांचं वैशिष्ट्य असं आहे, गणेश मूर्ती सर तयार करतातच, मात्र ते व्याख्यानसुद्धा देतात. छत्रपती शिवरायांच्या संदर्भात त्यांची अनेक ठिकाणी व्याख्यानं झाली आहेत. त्या संदर्भात त्यांनी मागं आपल्याला सांगितलं. आता सुद्धा आपण त्यावर चर्चा करणार आहोत. पोवाडेसुद्धा त्यांनी म्हणजे छत्रपती शिवरायांच्या कार्यकर्तृत्वावर त्यांनी पोवाडेसुद्धा सादर केलेले आहेत. त्या पोवाड्यांचे अनेक कार्यक्रम त्यांचे झाले आहेत. तर त्याविषयी आपण मागं बोललोच आहोत, का जाणून घेतलंच आहे. तर परतसुद्धा आपण या संदर्भात घेणार आहोत. या ठिकाणी आपण मूर्त्या पाहू शकतो की 6 फूट, 7 फूट, 5 फूट अशा अनेक प्रकारच्या गणेश मूर्ती या ठिकाणी आहेत. या ठिकाणी आता काही दिवसांनी रंगकाम केलं जाणार आहे आणि ह्या ज्या मूर्त्या आहेत, या प्लॅस्टिक ठेवलेल्या, ह्या तयार झालेल्या मूर्त्या आहेत. तर या निमित्तानं गणरायाचं जवळून दर्शन आपल्याला
गणेशोत्सवाच्या आधीच झालं आहे. आणि यासुद्धा या दालनामध्ये आणखी काही मूर्त्या आहेत, गणेश मूर्त्या आहेत, तर त्या तयार होणं बाकी आहे. ही पहा, ही जी मूर्ती आहे ही आकर्षक मूर्ती आहे, अतिशय आकर्षक आहे. पाठीमागे शिवपिंड आहे, गणेशाची आकर्षक मूर्ती ही सुद्धा आहे पहा. अशा खूप छान छान मूर्त्या आहेत. हे पाठीमागं श्री गणरायाच्या पाठीमागं आपण गोमाता पाहू शकतो. अशा अनेक मूर्त्या या ठिकाणी आहेत. तर हा जो उपक्रम आहे सरांचा, या उपक्रमासाठी त्यांनी स्वतःला झोकून दिलेला आहे. आणि गेले 40 वर्षांपासून सर कोलते सर हा व्यवसाय करत आहेत.